यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होत आहे। जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 31% जलसाठा शिल्लक आहे। वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी झपाट्याने खाली जात असून येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। दिग्रस इथल्या अरुणावती प्रकल्पाची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे। या ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा 46 अंशांवर पोहोचलाय। त्याचा फटका कुठेतरी जिल्ह्यातील जलसाठ्यांवर पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। सध्या आपण पाहू शकतो की मी सध्या दिग्रसच्या अरुणावती प्रकल्पावर आहे आणि हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मानला जातोय। सध्या जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्पात 31% जलसाठा शिल्लक असून विशेष म्हणजे येणाऱ्या काळात यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याचे संकेत आहे। या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पाणी टंचाई निवारणार्थ 6,81,50,000 रुपयांचा कृती आराखडा करण्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।